अंबरनाथच्या वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार होणार, अंबरनाथकरांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन. कोल्हापुरात लुटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपींकडून दुचाकीसह मुद्देमाल जप्त. नंदुरबारमध्ये धुळे सुरत महामार्गावर एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळच्या उमरखेडमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं नागरिकांचं आंदोलन. उमरखेड ते ढाणकी मार्गावरील रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी. दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक. अंबादास दानवेंच्या नागपुरातल्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन, तर दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आज मंत्री परिषद सभागृहात अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार. आढावा घेतल्यानंतर विधान भवन नागपूर आणि आमदार निवास इथं प्रत्यक्ष भेट देत त्या पाहणी करणार असल्याची माहिती मिळतेय. नीलम गोऱ्हे, नितेश राणे रात्रीच नागपुरात दाखल झालेत. हिवाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचं सध्या नागपुरात आगमन झालेलं आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर. देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची शहरामध्ये जय्यत तयारी. ठिकठिकाणी फडणवीसांच्या स्वागताचे लागले बॅनर. राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी. दुपारी 4 वाजता नवे मंत्री शपथ घेणार. कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार याकडे राज्याचं लक्ष. सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवळांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती. मंत्रिपदासाठी नरहरी झिरवळ यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. मंत्रिपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या 8 नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. इतर नावांवर चर्चा सुरू, लवकरच निर्णय होणार. बारामती पॉवर मॅरेथॉनचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धकांचा सहभाग. सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर तलवारधारी भव्य दिव्य असा महाराजांचा पुतळा उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुतळ्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.